नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कैरीचा मुरंबा. कारण आज आता मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या उपलब्ध आहेत. तोपर्यंतच हा करून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायचा. चला आपण ती रेसिपी करून बघूया. आपण आता साहित्य बघूया. कैरीचा मुरंब्यासाठी ही कैरीचे मी लहान लहान तुकडे असे करून घेतलेले आहेत. तोतापुरी आंबा जो असतो ना त्याची कैरी आहे, त्यामुळे जास्त आंबट नाही आहे. शक्यतो जास्त आंबट नसेल तीच घ्या. कैरी घेतली, साखर आहे, गूळ आहे, इथे थोडं लाल तिखट आहे, दालचिनी आहे, लवंग आहे आणि मीठ थोडंसं नावाला जरासं. आता हे आधी सगळं आपण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. आता इथे मी गॅस चालू केला आहे. साखर आणि गूळ आहे ना तो मेल्ट होणार तर हळूहळू. तर हळूहळू मेल्ट व्हायला लागले. गॅस थोडा बारीकच ठेवायचा, जास्त गॅस फास्ट करायचा नाही. इथे आता हे गूळ आणि साखर ना थोडी मेल्ट व्हायला लागले. आपण इथे आता हे झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं त्याला वाफ येऊन द्यायची. बघा इथे कैरीचा कलरच पूर्ण कैरी ट्रान्सपरंट झाले आणि याला पाणी भरपूर आले बघा. आता इथे आपण हे लाल तिखट आणि जे थोडंसं मीठ होतं ते घालून घ्यायचं आणि मी दालचिनी आणि लवंग ते पण घालून घेते इथे. तुम्ही असं करून ठेवलात ना तर चपातीसोबत खायला, फ्रीजमध्ये करून ठेवलात ना तर आपण खाऊ शकतो चपातीसोबत. खूप छान लागतं हे. इथे गूळ आणि साखर पूर्ण मेल्ट झाले हे बघा. जर कोणाला एकदम असं घट्ट पाहिजे तर अजून थोडंसं ढवळत राहायचं, पण या या म्हणजे एवढं पाहिजे असेल पातळ तर ओके, कारण नंतर हे परत आळणार आहे अजून. इथे आता गॅस बंद करायचा आणि थंड होऊन द्यायचं पूर्ण हे. अशा प्रकारे आपला कैरीचा मुरंबा तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा.